जो जोरदार देवी या परिसरामध्ये पूर्णपणे इथे पाणी साचलेलं आहे। एक ॲम्ब्युलन्स आपल्याला जाताना दिसते आहे या प्रभादेवी परिसरातनं आणि पाणी इतकं साचलं आहे की गुडघ्यापर्यंत पाणी इथं साचलेलं दिसतं आहे। आता मी जिथं उभा आहे त्या बाजूला जर आपण बघितलं इथं महापालिकेचं जर तुम्ही बघितलं तर कीर्तिमहल हा अतिशय प्रसिद्ध परिसर आहे, त्याच्या बाजूलाच महानगरपालिकेचं F दक्षिण विभाग कार्यालय आहे। या F दक्षिण विभाग कार्यालयासमोरच इतकं पाणी साचलेलं आहे। हा पूर्ण परिसर पाण्याने पूर्णपणे साचलेला आहे। चालतं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे वाहनांसाठी। फक्त एक आपल्याला ती ॲम्ब्युलन्स जाताना दिसते या पाण्यातनं, ती पण वाट काढत चालली आहे कशीबशी। महानगरपालिकेचे काही अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत की जे मॅनहोल उघडे आहेत, ते मॅनहोल उघडे असल्यामुळे त्या बाजूला इथं महानगरपालिकेनं आपले अधिकारी उभे केले आहेत की त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी की इथून प्रवास करू नये यासाठी। परंतु हा पूर्ण परिसर पूर्णपणे पाणी भरलेलं दिसतंय। प्रभादेवीचा परिसर आहे। इथून जर आपण उजवीकडे वळलो तर प्रभादेवी रेल्वे स्थानक येतं। रेल्वे स्थानकाच्या दिशेला देखील पाणी साचलेलं आहे आणि या पूर्ण मार्गावरती हा पूर्वेकडचा हायवे आहे की जो पूर्णपणे आपल्याला इथं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। एक इतकं पाणी साचलं आहे की पाण्याचं प्रमाण हे किती आहे, किती पाणी साचलं हे पाहू शकतो आपण। एक माणूस तिकडनं पाण्यातनं येताना आपल्याला दिसतोय, गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी आहे। पूर्ण मार्ग बंद आहे। या ठिकाणी कुठे मॅनहोल उघडे असतील, कुठे काय गटारांची झाकणं उघडी असतील याचं काहीच आपल्याला कळणार नाही। या मार्गातनं हा आतापर्यंत जर बघायला गेलं तर जून महिना देखील अजून सुरू झालेला नाही। मान्सून केरळात दाखल झाले असलं तरी मुंबईत अजून काही त्याचा पत्ता नाही आहे। परंतु मान्सूनपूर्व पावसातच मुंबईची ही परिस्थिती झाली आहे। प्रभादेवी भागातली जर आपण पाहू शकलो तर इथं दिसतंय प्रभादेवी परिसरामध्ये हा पूर्ण परिसर जलमय झाला आहे। माणसांना वाट काढत इथं चालत जावं लागतं। F दक्षिण विभागांच्या कार्यालयाचा तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल, हे पालिकेचं वॉर्ड ऑफिस आहे F दक्षिण, त्यासमोरच ही परिस्थिती आहे। म्हणजे मुंबईमध्ये आपण विचार करू शकतो की जर मुसळधार पावसा अजून जून महिना सुरू व्हायचा आहे, पावसाळा अजून पूर्ण सुरू व्हायचा आहे, तर पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती इथं होईल याचा आपण अंदाज घेऊ शकतो। पुढे जर आपण पाहिलं तर एक आपल्याला कार दिसते, ती पूर्णपणे पाण्यात गेली आहे पार्किंगमध्ये। त्यानंतर तो टेम्पो आहे तो देखील बंद पडला आहे। अशा पद्धतीनं ही परिस्थिती इथं F दक्षिण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। या मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे व्यवस्थेला देखील बसला आहे। लोकल ही मध्य रेल्वेची 15 ते 20 मिनटं उशिराने आहे। पश्चिम रेल्वे देखील खूप धीम्या गतीनं सुरू आहे। पण रस्ते वाहतूक जर आपण इथली बघितली तर हा कीर्तिमहल इथला परिसर F दक्षिण कार्यालयातला हा पूर्ण रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। वाहनांना इथं प्रवेश करण्यासाठी बंदी करण्यात आली आहे, तरी काही वाहनं याच्यातनं या साचलेल्या पाण्यातनं प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। आता पण देखील तुम्ही पाहू शकता एक कार इथून प्रवास करायला प्रयत्न करताना आपल्याला दिसते। हा पूर्ण परिसर जलमय झाला आहे। ही परिस्थिती ही पहिल्याच पावसातली आहे। पहिला पाऊस देखील म्हणता येणार नाही, मान्सूनपूर्व पाऊस म्हणता येईल याला। जून महिना अजून यायचा सुरू व्हायचा बाकी आहे, त्यातच ही परिस्थिती आहे, पाहू शकता। एक बाईक स्वार आपल्याला जाताना दिसतो या साचलेल्या पाण्यातनं। त्यामुळे मुंबईकरांनो जर घराबाहेर पडत असाल तर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा। अशा पद्धतीनं ठिकठिकाणी उपनगरात देखील जोरदार पाऊस आहे, शहरात देखील पाऊस आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि साचलेल्या पाण्यातनं प्रवास करणं शक्यतो मुंबईकरांनी टाळलं पाहिजे, कारण अशा साचलेल्या पाण्यातनं प्रवास करणं हे अतिशय धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील या माध्यमातून करण्यात येत आहे। पूर्णपणे हा परिसर जलमय झाला आहे। F दक्षिण विभाग आहे या बाजूला, त्यासोबतच हिंदमाता परिसर असू दे, प्रभादेवी परिसर असू दे, हा दरवर्षी पावसात आपल्याला पाणी साचलेलं इथं पाहायला मिळतं। हिंदमातामध्ये परिस्थिती आज त्या पार्श्वभूमीवर थोडी कमी आहे, पण आता ही बघा हा कारवाला इथे प्रवास करतोय, ही कार बंद पडते।
पाणी पूर्ण पुढे साचलेलं आहे, तरीसुद्धा त्या कारवाल्याने गाडी टाकायचा प्रयत्न केला आहे आणि ती कार आता बंद पडली आहे. पुढे इतकं पाणी आहे, आत्ताच ही कार इतकी चाकं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत की आणखी पुढे गेल्यानंतर खूप पाणी असेल. हो भैया, हो तो किधर जा रहे हो, किधर जा रहे हो? अरे इतना पानी भरा है आगे पूरा, वो देखो टेम्पो के आगे पूरा कार पूरा खाली है. आगे लिफ्ट लोगे क्या? सुना ना, कार बघा पुढे पूर्ण पाण्यात गेले, जाणार कशी? तोच अडकलाय. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.